मित्रांनो, जय जिजाऊ. विशेषतः लग्नाच्या ग्रुपवर आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ₹50,000 घेतल्याची कबुली ही महिला देते आहे. ही कुठल्यातरी मुलीची आई असल्याचं ती सांगते आहे आणि याला पकडल्याच्या नंतर जे काही पीडित असतील, तर ते ज्यांची फसवणूक झाली, तर अशी व्यक्ती त्या महिलांची व त्या मुलींची मारहाण करत आहेत. पैशाबाबत त्यांच्याकडून कबुली घेत आहेत. असा तो व्हिडिओ आहे. अ, अशा ज्या काही घटना आहेत, तर ते सातत्याने पूर्ण राज्यात, देशात घडत आहेत आणि या गोष्टीपासून आपण जो काही बोध घ्यायला पाहिजे किंवा याची जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे, तर ही खबरदारी घेण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही आहे. समाजाला याचं काही घेणं नाही आणि सरकारची जी काही यंत्रणा असेल, तर अशा घटना रोखण्याबाबत पुरती अपयशी ठरलेली आहे. आमचं मग गृह खातं असेल किंवा मग आमचं राज्य शासन असेल, प्रशासन असेल, ही सगळी लोकं, पोलीस असतील, हे सगळी लोकं याबाबत अपयशी ठरलेली आहेत. मग ह्या शक्यता घडतात कशा आणि हे गोष्टी घडतात कशा? यामागे काय शक्यता असतात? तर या गोष्टींचा आपण थोडक्यामध्ये उहापोह करू. जय जिजाऊ. मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षता. गेल्या 5 वर्षापासून मराठा लग्न अक्षताच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं विवाह फसवणुकीपासून सावध करण्याचा प्रयत्न करत असतो आणि थोडंफार या अंगाने समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही वारंवार सांगत असतो, की विवाह हे ओळखीत, नात्यागोत्यात आपल्या परिचयात जुळत असतात. मात्र आपण एवढे डिपेंडंट आणि परावलंबी झालेलो आहोत, की आता आपल्याला विवाह संस्थेशिवाय आणि दलालाशिवाय पर्याय उरलेला नाही. आणि मग यातून 99% प्रकरणं ही फसवणुकीची घडतात. एखादा 2% एखादा दुसऱ्याचं असं लग्न होतं आणि त्याचा संसार शेल्यावर जातो. मात्र ही 95% 98% लोकं ही फसवणुकीच्या उद्देशाने याच्यामध्ये उतरलेली असतात. एकीकडे आमची जी काही व्यवस्था असेल किंवा सरकारी धोरण असेल, तर याला हे कुठेतरी जबाबदार आहे. प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. मुलांच्या आणि मुलींच्या संख्येमध्ये विसंगती निर्माण झालेली आहे आणि अशातच मग साहजिकच आमच्या जी काही मुलांची पिढी आहे, तर यांच्यामध्ये अलीकडच्या काळात बेरोजगारीमुळे व्यसनाधीनता वाढलेली आहे आणि या व्यसनाधीनतेमुळे मग कुठल्याही आई-वडिलाला असं वाटतं, की आपली मुलगी सुखी घरी गेली पाहिजे. तिच्याकडे परतून पाहायचं काम नाही पडलं पाहिजे आणि मग अशातच चांगल्या स्थळांचा शोध सुरू होतो. मग ह्या गोष्टींचं मूल्यमापन कुठेतरी पैशामध्ये, संपत्तीमध्ये केलं जातं आणि हे करत असताना मग मुलाला नोकरी आहे का? बंगला आहे का? घर आहे का? गाडी आहे का? सोबत फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये शेती आहे का? स्थावर मालमत्ता आहे का? या गोष्टींची चौकशी होते आणि मग याच्यातून मग लग्नाचं वय कुठेतरी वाढत जातं आणि मग अशा स्थितीमध्ये मग जी काही मध्यमवर्गीय असतील, गरीब असतील, शेतकरी असतील, अशांची लग्न जुळत नाहीत. बऱ्याच आमच्या अशा महिला आहेत, की ज्या 45 वयाच्या आहेत, 50 वर्षाच्या आहेत, 55 वर्षाच्या आहेत. त्या कुठेतरी विधवा झालेल्या आहेत. घरचा कर्ता माणसाचा आधार कुठेतरी गेलेला आहे आणि मग ह्या भोळ्या-भाबड्या महिला, मग मुलाचं लग्न कुठेतरी जुळत नाही. मुलगा गुणवान असतो, कर्तृत्ववान असतो आणि मग याला कोणीतरी मुलगी देत नाही. तो कापड दुकानावर कामाला असतो आणि मग अशा स्थितीमध्ये आमच्यासारखी जी काही बोलायला पटायत असतात, ही दलाल लोकं यांच्या नेमका आगतिकतेचा फायदा घेतात आणि यांना कुठेतरी फसवतात. मग होतं काय, की मग बरीच अशी समाजातली खूप मोठी अशी वर्गवारी आहे, की जी गरिबीने, स्वतःच्या गरिबीने पीडित आहे. त्यांच्या अनेक पिढ्या ह्या गरिबीमध्ये गारद झालेल्या आहेत आणि मग जीवन जगण्यासाठी ज्या काही मूलभूत गोष्टी असतात, त्या मूलभूत गोष्टीही त्यांना सहजपणे उपलब्ध होत नाहीत. पालघरसारखे जिल्हे असतील, माळगेटसारखे, मेळघाटसारखे काही भाग असतील, तर याच्यामधला आणखीन कुपोषणाचा प्रश्न आणखीनही संपुष्टात आलेला नाही. महाराष्ट्रामधील अनेक जिल्हे असे आहेत, अनेक गावखेडी असे आहेत, की ज्याच्यामध्ये अजूनही 30%, 40%, 50% वस्ती ही गरिबीने पीडित आहे आणि मग ही कुठेतरी लोकं या इथल्या व्यवस्थेला, आपल्या गरिबीला कावलेले असतात आणि मग ही कावलेली लोकं कुठेतरी मग आपल्याला सहजपणे कुठेतरी पैसा मिळेल म्हणून सरकार वेगवेगळ्या स्कीमच्या घोषणा करतं आणि मग त्याच्यात आमच्यासारखी काही लोकं असतात, बोलायला हुशार असतात. मग ही अशा लोकांचा शोध घेतात आणि मग त्यांना कुठेतरी आपल्या बोलण्याच्या जाळ्यात ओढतात आणि मग त्या घरामध्ये कुठेतरी एखादी मुलगी असतात, त्यांना लाख 2 लाख रुपयाचं आमिष दाखवतात. बऱ्याच कुटुंबामध्ये व्यसनाधीनता आहे. घरातल्या कर्त्या माणसाला ज्याच्याकडे कुटुंबाची जबाबदारी असते, त्याला काही त्या कुटुंबाचं घेणं-देणं नसतं आणि मग तो दिवसभर आपल्या 24 तास आपल्या व्यसनाच्या अधीन झालेला असतो. घरात सततची भांडणं असतात आणि मग ती आई त्या सगळ्या गोष्टीला कावलेली असते आणि मग त्या नेमकं त्या आईला विश्वासात घेतलं जातं आणि तिला सांगितलं जातं आणि मग तुला 2-3 लाख रुपये मिळवून देऊ. मग त्या एखाद्या मुलीचं जर भलं झालं, पैसे मिळाले, तर मग बाकीची लोकं आपोआप या गोष्टीकडे प्रवृत्त होतात, आकर्षित होतात आणि मग अशातून मग काही
निव्वळ फसवणुकीच्या उद्देशाने आलेले असतात आणि मग कोणीतरी कुठेतरी बनावट आधार कार्ड बनवतं, कोणाची तरी आई बनतं. मग काही मुलीही या प्रवाहात आलेल्या आहेत. आता बऱ्याच अशा महिला मुली आहेत, की ज्या वाममार्गाने पैसा मिळवत आहेत, कमवत आहेत. अ, एकीकडे आपण समाजामध्ये स्त्रियांना आदर्श मानतो. मात्र बऱ्याच स्त्रिया आता या फसवणुकीच्या गटामध्ये सामील होत आहेत. तुम्ही लॉकडाऊनमध्ये किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनुभवलं असेल, पाहिलं असेल, की तुम्हाला दिवसभरातून असे 3-4 फोन यायचे, की तुम्हाला तुमच्याकडे लग्नाचं कोणी आहे का? तुमच्याकडे बायोडाटा पाठवायचे ₹2000 ₹3000 ची मागणी करायचे. अमक्या विवाह संस्थेतून बोलते, तमक्या विवाह संस्थेतून बोलते आणि हे फसवणूक करण्यासाठी जे काही फोन कॉल्स येतात, तर याच्यामध्ये बोलणाऱ्या ह्या विशेषतः महिलाच जास्त असतात. हे आजवर आम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि मग याच्यासाठी पोलीस प्रशासन आमचं गृह खातं वगैरे पोलीस सरकार काहीच करू शकत नाही. आणि मग अशातून ह्या घटना घडतात आणि मग ही रॅकेट तयार होतात. मग कुठेतरी एखादी बनावट मुलगी तयार केली जाते, त्याची बनावट आई तयार केली जाते, बनावट काका तयार केला जातो, कॉन्फरन्सवर त्यांचं बोलणं करून दिलं जातं. प्रत्यक्ष भेटीदरम्यान ओळख करून दिली जाते, की ही मुलीची आई आहे, या मुलीचे वडील येतं, हे मुलीचे काका येतं. कुठल्यातरी एखाद्या घरामध्ये, एखाद्या मंदिरावर, एखाद्या निर्जन ठिकाणी हा पाहण्याचा कार्यक्रम होतो, लग्न ठरतं आणि लग्न ठरल्याच्या नंतर मग पैशाची मागणी केली जाते. दलाल त्याची दलाली मागतो ₹1,00,000-2,00,000. मुलीच्या आई-वडिलांना ₹50,000-50,000 ₹1,00,000-2,00,000 दिल्याचं कबूल केलं जातं आणि मग त्या मुलीच्या अंगावर दागिने घातले जातात आणि मग लग्न झाल्याच्या नंतर त्याच दिवशी किंवा रात्रीच्या वेळी किंवा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी दागिन्यासह ती मुलगी फरार होते. अशा घटना अनेक महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. तर आमचं सातत्यानं सांगणं असतं, की अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. अजूनही वेळ गेलेली नाही. अ, आपली वागणूक चांगली ठेवा. आपल्या वागणुकीची चर्चा ही समाजामध्ये होत असते आणि मग लोकं चांगल्या स्थळाचा शोध घेत असतात. मग तुमचं बरीच लोकं अशी आहेत, की ती संपत्ती वगैरे पाहत नाहीत. गुणवान, कर्तृत्ववान, निर्व्यसनी मुलगा असला तर त्याच्याकडे मुली देतात. असे आम्हाला अनेक अनुभव आलेले आहेत. प्रयत्न करून पाहायला काही हरकत नाही. या फसवणुकीपासून सावध असलं पाहिजे. कुठेही कुणालाही पैसे देऊ नका. तुमच्या काही फीडबॅक असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.